श्रोतेहो, आता प्रसारित करतोय कार्यक्रम परिसर. यामध्ये परिसर विज्ञान ही मालिका ऐकूयात. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, ग्रामीण भागात राहणाऱ्या तमाम शेतकरी आणि इतर सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक खाद्य सवयी असतात आणि या सवयीमुळे त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि इतर प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवत नाहीत. त्यांचं आरोग्य सुस्थितीत राहतं, चांगलं राहतं. याला कारण शुद्ध हवा, चांगलं पाणी आणि प्रदूषण न झालेले अन्नपदार्थ त्यांना खायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये हा मुख्यतः एक फरक राहतो. शहरातील लोकसुद्धा रानभाज्या, पालेभाज्या यांचा वापर आहारामध्ये सध्या करतात, परंतु खेड्यातल्या मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना जे अन्न मिळतं ते प्रक्रिया विरहित असतं. त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या पालेभाज्या, रानभाज्या, फळभाज्या त्यांना सहज उपलब्ध होतात. पावसाळ्यामध्ये तर याची भरमार मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर शरीरातील कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि आयर्न म्हणजे लोह याचं प्रमाण त्यांच्या आहारात आपोआपच वाढलेलं दिसतं. याचं कारण त्यांचा दररोजचा आहार. ग्रामीण भागात आजही लोखंडी तवे, लोखंडी उलथनं वापरलं जातं. त्यातून लोह आहारात जातच. तिथं उपलब्ध असलेल्या शेवग्यासारख्या शेंगांमधून, पानांमधून लोहाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. कोथिंबीर, मिरच्या, वांगी, टोमॅटो हे आहारात आल्यामुळे लोहाचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यासाठी त्यांना टॉनिक किंवा गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. जमिनीतून आलेली सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांनी घेतलेल्या आहारामधून आलेली असतात. दोडका, भोपळा, गाजर, काकडी, करटुली, कारली, वाळकं यासारख्या अनेक भाज्यातून अनेक क्षार आणि जीवनसत्व त्यांच्या शरीरात जातात. त्यामुळे दात, हाडं, त्वचा, रक्त आणि केस यांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. परिसरामध्ये ऊस असेल तर गुऱ्हाळं मोठ्या प्रमाणात चालवली जातात. गुऱ्हाळामधून मिळणारी काकवी, गूळ, रस यांचं सेवन त्यांच्याकडून होतं. आजही ग्रामीण भागात गूळ आणि शेंगदाणे हा महत्वाचा खाद्यपदार्थ ओळखला जातो. खेड्यातल्या मुलामुलींचे आहार अजूनही शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे आणि चुरमुरे हे आहेत आणि याच्यामुळेच ते खाऊन कोणतेही पोटाचे संसर्गजन्य, जीवाणूजन्य आजार त्यांना होत नाहीत. प्रथिनं, मेद आणि कर्बोदकं याची गरजही भागवली जाते. खेड्यातल्या परिसरात आजही अनेक फळं सहज उपलब्ध होतात. पेरू, केळी, सीताफळ, आंबे, जांभळं, करवंद ज्या ज्या सीझनला उपलब्ध असतात, तसंच चिंच, आवळे, पपई या फळांची चवही त्या मुलांनी घेतलेली असते. काही गावांनी अजूनही कवठ, भोकरं, लिंबू याची झाडं टिकवून ठेवलेली आहेत. निसर्गातला हा ठेवा विनामूल्य आपल्याला उपलब्ध आहे. काही ठिकाणी जुन्या देवराया आणि चिंचबनं आहेत. त्याचा वापर सुट्ट्यांच्या कालावधीत मुलं आजही करतात. या सर्व झाडांवर गावाचा सार्वजनिक हक्क असतो. खेड्यातल्या आहारामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये आंबील, सरबत, ताक, दही, खरडा यासारख्या पदार्थांची निर्मिती मुद्दामून केली जाते. खेड्यामध्ये उन्हाळ्यात कुरडया, शेवया, पापड आणि लोणची घातली जातात. नंतरच्या काळामध्ये वर्षभर त्याचा वापर गरजेनुसार केला जातो. नाचणीचे पापड आणि आंबील यातून मिळणारं लोह शरीरातील रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवताना दिसतं. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये दुकानांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून मिळणारे वेफर्स आणि इतर गोष्टी मुलांना भुरळ पाडू लागलेत. गावागावात, शहरात फास्ट फूडची आवक वाढताना दिसून येते. त्यामुळे येणारे विकार आता मुलांच्या मध्ये सुद्धा दिसून येत आहेत. पूर्वीच्या काळात संकरित पेशापेक्षा देशी वाण महत्वाचा वाटायचा. देशी बी बियाणं टिकवून ठेवलं जायचं. पाहुणे रावळ्यांकडून असं बियाणं आणलं जायचं किंवा दिलं जायचं. अलीकडच्या काळात आता सेंद्रिय पद्धतीची शेती आणि त्यातून मिळणारं पीक, त्याला मिळणारा भाव लक्षात घेता शेतकरी याकडे वळायला लागलाय. भविष्यामध्ये पुन्हा एकदा जुन्या धान्याला, फळभाज्या, पालेभाज्यांना, रानभाज्यांना आणि त्यांच्या बियांना महत्व येणार हे निश्चित. शेतकरी बांधवांनी, शेतकरी महिलांनी आपल्या रानामध्ये, आपल्या घरामध्ये अशा देशी बियाणांची पैदास केली तर इथला देश नैसर्गिक अन्नावर पोचला जाईल. त्यामुळे इथल्या जनतेची आरोग्याची आणि आनंदाची निर्मिती ही काळ्या मातीत होत राहील आणि मातीरूपी काळी आई इथल्या माणसांनाही समृद्ध करेल. परिसर या कार्यक्रमात परिसर विज्ञान या मालेचं लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. आपण